पारदर्शक असली पाहिजे. त्यामध्ये कुणाला बोगस मतदान करण्याची संधी मिळता कामा नये. एका माणसाचं नाव 2-2, 4-4 ठिकाणी असता कामा नये. एकाच पत्त्यावर 50-50 लोकांची नावं असता कामा नये. एका कुटुंबामध्ये कुठे 50 माणसं फार जॉईंट फॅमिली असेल तर असू शकता. पण अशा पद्धतीची माहिती आहे की 20-25 घरामध्ये राहणाऱ्या पत्त्यावर सुद्धा 40-50 लोकांची नावं असण्याचे काही प्रकार समोर आलेले आहे. या सगळ्या बाबींची चौकशी इलेक्शन कमिशनने करावी आणि अशा बोगस लोकांनी नावं जी नोंदवलेली आहे त्यांना त्या इलेक्शनमधून बाहेर काढले पाहिजे. त्यानंतर ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा लोकांची अनेक नावं, हजारो नावं त्या लिस्टमध्ये असतात. ती नावं त्याच्यातून बाहेर काढली पाहिजे आणि जे खरे मतदार आहे त्यांची नावं त्या लिस्टमध्ये अंतर्भूत असली पाहिजे. त्याचबरोबर काही लोकांनी चुकीची फिगर देऊ आपली नावं एका ठिकाणी 2-2 ठिकाणी काही लोकांची नावं. आता आमचा मुंबईत राहणारा जो माणूस आहे, आमचा मराठी माणूस, तो रत्नागिरीचा असेल, सांगलीचा असेल किंवा संभाजीनगरचा असेल, अकोल्याचा असेल, त्यांचं नाव मुंबईमध्ये असतं आणि तिकडे असतं. सगळ्यात असतं असं नाही आहे, पण अशी काही नाव आहे. एका माणसाला एकाच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं जर एका माणसाची नावं 2-3 ठिकाणी असतील तर त्याची एन्क्वायरी होणं आवश्यक आहे. आणि चुकीचे पेपर देऊन जो कोणी बांगलादेशातला आहे, पाकिस्तानमधला आहे आणि कुठल्या देशातला आहे तर तो जर खरोखरीचा नागरिक झाला असेल तर ठीक आहे. चुकीचे पेपर देऊन जर असं झालं असेल तर त्यांची नावं त्याच्यातून काढण्याच्यासाठी SIR आहे. ममता बॅनर्जी मॅडमच्या मताशी आम्ही सहमत नाही. राहुल गांधींच्या सातत्यानं लिस्टबद्दल शंका घेण्याच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. तर SIR जो आहे तो खऱ्या मतदारांना मतदान करण्याचा अधिकार देण्यासाठी आहे. आणि आता 5 राज्यांच्या निवडणुका होत आहेत. वेस्ट बेंगॉल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि मणिपूर. या 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये माझ्या पक्षाला RPIला गन्ना किसानीशी वर मिळालेला आहे. आणि सध्या माझा जो ग्रुप आहे RPI त्या RPIला नागालँडमध्ये 2 आमदार आहेत, आम्हाला आहे. मणिपूरमध्ये आमच्या पक्षाला लोकसभेत 1.5 लाख मते मिळाली, तिथं आम्हाला मान्यता आहे. आणि आता आमच्या पक्षाला 2 ठिकाणी मान्यता मिळाली. तर अंदमान निकोबारमध्ये आमचा पक्ष आहे, तिथं 3,80,000 त्या ठिकाणी पॉप्युलेशन आहे आणि मतदार एक 2,60,000 आहे. अंदमान निकोबार मध्ये सुद्धा पुढच्या वेळेला आम्हाला त्या ठिकाणी मान्यता मिळू शकते. त्यानंतर लक्षद्वीप मध्ये एक 75-80,000ची लोकसंख्या आहे आणि त्या ठिकाणी आमचा ग्रुप काम करतो आहे. तिथे जर आम्ही लोकसभेला जागा लढवली तिथे सुद्धा आम्हाला 10% जास्त मतं मिळतात. त्यानंतर पांडिचेरीमध्ये सुद्धा आमचा पक्ष आहे, राज्य आहे. त्यामुळे 2 राज्यामध्ये आमच्या पक्षाला 60% जास्त मतं नाही. तर देशामध्ये 4च पक्ष सेंट्रल लिस्टमध्ये आहे. त्यामध्ये BJP नंबर 1ला आहे, काँग्रेस नंबर 2ला आहे, बसपा नंबर 3ला आहे आणि 4 नंबरला आम आदमी पार्टी आहे. जर आम्हाला 2 राज्यामध्ये मान्यता मिळाली तर आमचा RPI जो आहे तो राष्ट्रीय पातळीवरला मान्यता मिळालेला पक्ष असेल. माझा प्रयत्न पुढच्या काळामध्ये असा आहे की मला नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळाल्यानंतर बाहेरच्या प्रत्येक राज्यामध्ये पक्ष वाढवण्यामध्ये मला अत्यंत चांगला यश मिळालेला आहे. आणि माझा पक्ष सर्व जाती जमातीचा पक्ष आहे. सगळ्या राज्यामध्ये अनेक जातीचे लोक आहेत. नॉर्थ ईस्ट मध्ये पूर्वी RPI नव्हता, 3 ऑक्टोबर 57ला स्थापन झालेला जो पक्ष होता तर तो पक्ष त्या ठिकाणी नव्हता, पार्टी त्या ठिकाणी नाही. माझ्या पक्षाच्या शाखा तिथे नागालँड, मणिपूर, आसाम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या सर्व राज्यामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत. त्यामुळं मला पक्ष वाढवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र आम्हाला तेवढी संधी मिळत नाही आहे. महाराष्ट्रामध्ये जागा आम्हाला दिल्या जात नाही. एक तर
या ठिकाणी संभाजीनगरमध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाला जागा दिली नाही आणि एक जागा दिली की सगळ्यांची चर्चा करून दिली काय लागली नागराज गायकवाड आमचाच कार्यकर्ता होता पण आमच्या टीमशी चर्चा करून बाबा ही जागा आरपीआयला आम्ही सोडत आहोत त्याने आमच्याशी बोलवलं लढावं ठीक आहे म्हणजे त्यांच्याशी बोलवलं लढलो तर आमचा कार्यकर्ता बीजेपी जातो अजिबात नाही पण माझं कार्यकर्त्यांना नम्र निवेदन आहे की ज्या जागा मिळतील त्या जागा आपल्या चिन्हावर लढल्या पाहिजे मी 3 वेळेला लोकसभेचा खासदार होतो मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सिंबॉल घेतला नव्हतो मी रिपब्लिकन पक्षाच्या सिंबॉलवर 2 वेळेला आणि एकदा मी अपक्ष म्हणून आरपीआयचा म्हणून मी त्या ठिकाणी जागा आम्हाला द्यावी अशी मागणी आपण देवेंद्रजींच्याकडे केली होती मागच्या वेळेला त्यानंतर रिपब्लिकन पक्षाला एक MLC द्यावी ही मागणी आम्ही केली होती 1-2 महामंडळाच्या अध्यक्षपद मिळावी ही मागणी आपण केलेली आहे आणि एक 40-50 तरी महामंडळाचे सदस्य हे मिळावे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एक मेंबर आमच्या ऑप्शनमध्ये घ्यावा ही आमची मागणी आहे काही ठिकाणी आम्हाला ऑप्शन मिळण्याची शक्यता आहे ती मिळावं अशी आमची सूचना आहे काल तुम्ही एक ट्विट केलं त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचा देखील फोटो आहे तुमच्या दोघांचा फोटो तुम्ही ट्विट केला आणि असं म्हटलंय की आपण सगळ्याच संघटना जर एकत्र आलो तर आपली ताकद अजून जोराने वाढेल कितीतरी पटीने ती वाढेल माझी भूमिका आहे पण आता ते आणि बाळासाहेब आंबेडकरांनी त्याचा गंभीर विचार करणं आवश्यक आहे समाजाला ऐक्य हवं आहे तुकड्या तुकड्यामध्ये विभागलेला आरपीआय लोकांना नको आहे पण माझं लोकांना नम्र निवेदन आहे की तुकडे तुकडे करणाऱ्यांना जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे तुकडे तुकडे करणाऱ्यांना पाठिंबा देऊन पुन्हा अनेक निर्माण करणं हे योग्य नाही बाळासाहेब आंबेडकरांनी जर निर्णय घेतला तरच रिपब्लिकन पक्षाचा ऐकू होऊ शकतो आणि पूर्वी बाळासाहेबांच्या शिवाय आम्ही त्यांना बोलवलं पण ते आले नव्हते रेडॉलच्या वेळेला बाळासाहेबांच्या व्यतिरिक्त सगळे गट आमच्या रेडॉलमध्ये आले होते रिपब्लिकन लेफ्ट मध्ये पण बाळासाहेब आंबेडकरांनी एकत्र आल्याशिवाय लोकांना ऐकू वाटत नाही बाळासाहेबांनी निर्णय घ्यावा आणि 1 वर्ष बाळासाहेबांच्या लक्षात आणून देतो की गेले अनेक वर्ष ते स्वबळावरती सगळ्या जागा लढत आहे 48 लोकसभा लढत आहे 288 किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त जागा विधानसभा इथे लढत आहे पण अजूनही त्यांचा पक्ष रेकग्नाइज होत नाही ज्यावेळेला आम्ही 4 नेते आम्ही एकत्र आलो होतो 1995 मध्ये त्यावेळेला 96च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळाली होती आणि विरोधात समोर मिळालं होतं नंतर बाळासाहेब वेगळे झाले मी वेगळं झालो गोय वेगळे झाले कवाडेसर वेगळे झाले त्यानंतर कुठल्याही पक्षाला आमच्या पक्षाला जर मान्यता मिळणं आवड यासाठी आहे की 12-13 आमदार आल्याशिवाय आमच्या पक्षाला मान्यता मिळत नाही आणि 2 खासदार निवडून आल्याशिवाय मान्यता मिळत नाही आमचा मित्र पक्ष बीजेपी आम्हाला एक जागा देत नाही आहे आमच्या पक्षाला इथं महाराष्ट्र रेकग्नायझेशन मिळणं आवड आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला ते मिळायला हवं होतं पण ते मिळत नाही तेवढी मतदारांना मिळत नाही पण आम्ही जर एकत्रित आलो तर राज्याची मान्यता नक्की मिळेल आणि मला सोबत घेऊन जर प्रकाश आंबेडकर पुढे गेले बाकीच्या राज्यामध्ये माझा गट स्ट्रॉंग आहे त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर आणि आम्ही सगळे जर एकत्रित आलो तर मला वाटतं की समाजाला एक चांगलं भवितव्य आहे त्यांनी थोडा त्याचा विचार करावा पॉलिटिकल निर्णय बाळासाहेब असं म्हणतात की सध्या आंबेडकरवादी वंचित आहे बाकी सर्व पक्ष वेगवेगळ्या पक्षासोबत अलायन्स आहेत त्यांच्या सोबत गेलेले आहेत त्यांची भूमिका घेऊन चालतात आंबेडकरवादी पक्ष म्हणून केवळ वंचित आता काम करत आहे बाकी कोणीही काम करत नाही ते सर्व पक्ष वेगवेगळ्या सोबत गेलेले आहेत आम्ही जर कुठे गेलेलो असलो तर आम्ही आंबेडकर म्हणून तिथे गेलेलो आहोत आणि आम्ही आंबेडकरवादी आहोत म्हणून त्याने आम्हाला सोबत दिलेलं आहे बाळासाहेबच एकटे आंबेडकरवादी आहेत असं म्हणता येणार नाही ते म्हणत असतील आणि मी देशभर नाही मी देशाच्या प्रदेशामध्ये अनेक ठिकाणी गेलेलो आहे तिथं मला आंबेडकरवादी म्हणून मला ओळखतात आंबेडकरवादी अजेंडा चालतो का
आपण ज्या पक्षासोबत गेले ते आंबेडकरवादी अजेंडा चालतो का? ते आंबेडकर मानतात ते बाबासाहेबांचं नाव ते प्रत्येक वेळेला घेतात. संविधानाला माथा टेकून नरेंद्र मोदी शपथ केली आहे. त्यामुळं ते आंबेडकरवाद किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन ते मानतात. इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रत्येकाला मान्य करावं लागेल. त्याला देशात राहायचं आहे त्याने भारताचं संविधान मान्य केलंच पाहिजे. पक्षाची वेगळी भूमिका निश्चित केली. त्यांच्याच पक्षातले अनेक लोक संविधान बदलायचं, संविधान जाळायची म्हणजे एकटे सगळे मिळून विचारू नका.